नमस्कार शेतकरी मित्रांनो, नाद करते दुनिया सारी, आवणीची कुट्टी लय भारी, आवणीची कुट्टी लय भारी. शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपली एकदंत कुट्टी मशीन कशी बनवली जाते, तिला कोणतं मटेरियल वापरलं जातं हे आपण तुम्हाला आज सांगणार आहे व्हिडिओमध्ये पूर्ण. तर स्वागत करतो तुमचं. मी तुमचा मित्र गोपाल ठोबरे पाटील आपल्या या आवनी ॲग्रो इंडस्ट्री चॅनलमध्ये. शेतकरी बंधूंनो, आपल्या आवनी ॲग्रोच्या 2 शाखा आहे. मुख्य शाखा आपली चिते पिंपळगाव बीड बायपास रोड, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. शाखा क्रमांक 2 जी आहे बाजार गेवराई फाटा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. दोन्ही ठिकाणाहून तुम्हाला आपली एकदंत कुट्टी मशीन मिळणार. इकडे आता शेतकरी बंधूंनो, ही जी आपण एकदंत कुट्टी मशीन बनवतो, एकदम हाय क्वालिटीमध्ये ही मशीन बनवलेली असते. आता याची तुम्हाला थोडक्यामध्ये याची तुम्हाला माहिती देतो. बंधूंनो, याला जे हवारचा जो पत्रा वापरलेला आहे, हा 4 mm चा आपण पत्रा वापरलेला आहे. याची तुम्हाला लाईफ 15 ते 20 वर्ष या मशीनला कुठल्याही प्रकारचं काही होणार नाही. याच्यावरती मी तुम्हाला हातोडा मारून दाखवला. त्यानंतर तुम्ही दोन्ही हातानं मारा, तिन्ही हातानं मारा, वाकणार नाही, तुटणार नाही, फुटणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं, क्वालिटीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज नाही. आणि शेतकऱ्याच्या सेफ्टीसाठी आपण काम करतो, कारण की मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याच्या सेवेत आपला आवनी ॲग्रो इंडस्ट्रीज आपण सुरू केलेलं आहे. बंधूंनो, हा जो पत्रा आहे 4 mm चा पत्रा वापरलेला आहे. याला ज्या बॉक्सला जो पत्रा वापरलेला आहे, हा जो आहे हा 6 mm चा पत्रा आपण वापरलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये असं आहे की आपण हे जे MSTचे गेअर वापरतो याच्यामध्ये, जेणेकरून तुटफुट होण्याचे चान्सेस कमी असतात. त्यानंतर आता याच्यामध्ये जी ब्लेड आहे, शेतकरी म्हणून ही ब्लेड बघा तुम्ही, 6 mm ची ब्लेड आहे आणि हाय कार्बन स्टीलची ब्लेड आहे. आता इथं आहे का तुमच्याकडे बंधूंनो, हाय कार्बन स्टील असल्यामुळं याचा आवाज बघा तुम्ही, एकदम भारी क्वालिटीमध्ये आपण ही ब्लेड वापरतो. तर याची क्वालिटीसुद्धा अशी आहे. पण ब्लेडची वॉरंटी न देण्याचं कारण एकच होतं की काही शेतकऱ्यांचे मला कॉल आले, त्यांच्याकडून जो आपला विळा असतो किंवा कोयता असतो, तो कोयता मशीनमध्ये जायचा आणि ही ब्लेड खराब व्हायची. तर त्यामुळे आपण ब्लेडची गॅरंटी वॉरंटी देत नाही. बाकी मशीनला कुठलाही प्रॉब्लेम येऊ द्या, 12 महिन्यामध्ये तुम्हाला आवनी ॲग्रो ती मशीन पीस टू पीस रिप्लेस तुम्हाला करून देणार. जर तुम्ही म्हटले पीस टू पीस नाही पाहिजे, जागेवरती माणूस पाठवा, माणूस पाठवणार. माणसाचे तुम्हाला चार्जेस द्यावे लागतील. हे बेरिंग वगैरे जे असतं, याचे कुठल्याही पार्टचे तुम्हाला पैसे वगैरे द्यायचं काम नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तर तुम्हाला दाखवून दिला ब्लेडचा. आणि ब्लेड जर चांगली असेल तर तुमची कुट्टीसुद्धा याच्यामध्ये आपण मला वाटतं 12 इंच का 12 इंच ते 14 इंचापर्यंत याच्यामध्ये कुट्टी होते. एका साईजची याच्यामध्ये कुट्टी निघणार आहे. त्यानंतर कडव्यासाठी ही मशीन सगळ्यात बेटर. तसं ऑल इन वन चारा आपण याच्यामध्ये काढतो, पण कडवा सांगायचं कारण असं आहे की सगळ्यात हेवी चारा जर म्हटलं तर कडव्याचा असतो. चोपडा तर राहतोच आणि निब्बरसुद्धा राहतो. तर ही मशीन कडव्यासाठी एकदम भारी मशीन आपल्याकडे बनवलेली आहे. त्यानंतर तुम्ही बघा, आता याच्यामध्ये ह्याच्या 2 ब्लेड आपण सेट केलेल्या आहे. शेतकरी बंधूंनो, ह्याच्या 2 ब्लेड आहे, पूर्ण हाय कार्बन स्टीलचं तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि 2 ब्लेड आहे, परंतु याचे RPM असं सेट केलेलं आहे की बरोबर तुम्हाला अर्धा ते 1 इंचामध्ये ही कुट्टी देणार. आता हे जे रोलर याचे दिलेले आहे, याला बघा तुम्ही गेअर दिलेली आहे. गेअरचा फायदा असा होतो या रोलरचा की तुम्हाला कुट्टी आतमध्ये लोटण्याचं काम पडत नाही, ऑटोमॅटिक ती कुट्टी आतमध्ये जाणार. 9 इंचाची हे रोलरसुद्धा आपण याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर ही डबल बेल्टची पुली, ही 10 इंच साईजची पुली याला आपण बसवलेली आहे. आणि डबल बेल्ट असल्यामुळं मशीनवरती जास्त लोड वगैरे येत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा होता की ही मशीन मार्केटला 3 HP मोटरवरती जास्त विकली जात होती. मग माझे जे शेतकरी बंधू होते, ज्यांच्याकडे 3 पीस लाईट नव्हती, सिंगल पीस लाईट होती, तर त्यांच्यासाठी आपण ही मशीन अशी बनवलेली आहे की तुम्ही ही सिंगल पीसवरती सुद्धा वर्क करू शकता. थोडंसं कमी चारा टाकायचा, लाईन जर फुल असली तर तुम्हाला ही मशीन सिंगल पीसवरती सुद्धा काम करणार आहे. आता याच्यावरती तुम्हाला 3 HP ची सिंगल पीस मोटर चालणार. त्यानंतर याच्यावरती तुम्हाला 3 HP ची 3 पीस मोटर किंवा पेट्रोल इंजिन, सगळ्यात तिन्हीपैकी कोणत्याही याच्यावर तुम्ही ही मशीन वापरू शकता. आणि कुठलीच आता राहिलं, मार्केटमध्ये कोणी गॅरंटी वॉरंटी देत नव्हतं. आम्ही ती गोष्ट लक्षात घेतली आणि काही शेतकऱ्यांना प्रॉब्लेमसुद्धा येतात. आता प्रॉब्लेम भरपूर मार्केटमध्ये अशा पण मशीन आलेल्या आहे की त्यांनी मशीन घेतल्या आणि त्यांना सर्व्हिस भेटली नाही. त्यामुळे ते आपल्या आवनी ॲग्रोला जुळले गेलेले आहे. कारण असं आहे की आपल्या आवनी ॲग्रोमध्ये सगळ्यात फास्ट म्हणतात आपली सर्व्हिस. आता विषय असा येतो, शनिवार रविवारी जर तुम्ही कॉल करायला असता तर 2 दिवस सुट्टीच असते माणसांना, त्यामुळे आपलं जाणं शक्य होत नाही. परंतु तुम्हाला दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी असं आपण फॉलोअप घेतो आणि त्याची तुम्हाला सर्व्हिस देण्याचं पण काम करतो. ही जी मशीन आहे ही 98 किलोमध्ये आपण ही मशीन बनवतो. आणि याच्यावरती मोटर जी बसते, तुम्हाला मोटरचं वेट एक्स्ट्राचं असतं. म्हणजे फक्त मशीनचं वेट जर लावलं तुम्ही 98 किलो. आता याच्यामध्ये 2 तुम्हाला सुविधा उपलब्ध केलेल्या आहे. पावडर कोटिंग जर पाहिजे असेल तर पावडर कोटिंगसुद्धा देतो आपण. पावडर कोटिंगचे 400-500 रुपये एक्स्ट्राचे तुम्हाला द्यावं लागणार आहे, कारण की इथं सुद्धा खर्च येतो. तर मग अर्धा खर्च आपण आवनी ॲग्रो करणार आणि अर्धा खर्च आपण शेतकऱ्याकडून घेणार. पावडर कोटिंगचा फायदा असं होणार तुम्हाला की पावडर कोटिंगमुळे मशीन गंजण्याचं अजिबात कारण तर राहणारच नाही. आणि आता ही जी मशीन बनवली जाते, आपण डायरेक्ट कंपनीमध्ये आलो मग इकडे या. इथे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा आहे, आता इथून आपण चारा ट्रे इथं बसणार आहे. इथून चारा जर टाकला आतमध्ये तर जे खाली माती वगैरे लागलेली असते किंवा एखादा दगड वगैरे आला तर तो रोलरमधून निष्ठून डायरेक्ट इथून वेस्टेज मटेरियल तुमचं खाली येणार. म्हणजे जे बिनकामाचं मटेरियल आहे ते मशीन शक्यतो पुढं लोटणारच नाही, म्हणजे ब्लेडला धोका होणार नाही. ते मटेरियल इथून जागीच खाली पडून जाणार. हा एक याच्यामध्ये फायदा दिलेला आहे. आता कुट्टी पडण्यासाठी बघा, इथून आपली कुट्टी खाली पडणार आहे. म्हणजे इथं ट्रे ठेवायचा आणि तुम्ही त्या ट्रेमध्ये सुद्धा याची कुट्टी वगैरे काढू शकता. तर शेतकरी बंधूंनो, आता ही मशीन खरेदी करायची तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्रातून तुम्ही आमच्याकडे ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता. आणि आपले महाराष्ट्रभर डीलर आहेत.
तर तुम्ही ज्या तालुक्यामधून असाल तर आम्हाला कॉल करा. आम्ही तिथल्या डीलरचा सुद्धा तुम्हाला नंबर देणार, जेणेकरून तुम्हाला मशीन घेण्यास सोपं होईल. आणि जिथं डीलर नाही आहे तिथं आम्ही आमच्या ट्रान्सपोर्टने तुम्हाला ही मशीन पाठवून देत जाऊ. ट्रान्सपोर्टचा खर्च शेतकऱ्याकडे ठेवलेला आहे, कारण की जर क्वालिटी ठेवायची म्हटलं तर मार्जिन मनी कमी ठेवावं लागते. आणि कमी मार्जिनवर काम करणारी एकमेव कंपनी अशी आहे आपली अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज. तर ही जी मशीन आहे लवकरात लवकर तुम्ही बुक करा. याचे डेमो वगैरे सुद्धा मी आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी ज्या रील काढतो हे अगोदर रिअल आहे सगळं, आणि तेच रिअल मी या रीलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे कुठलाही माझ्या व्हिडिओमध्ये फसवणूक होणार नाही. भरपूर शेतकऱ्यांनी मला प्रदर्शनमध्ये येऊन सांगितलं की म्हणे दादा तुमचे व्हिडिओ वगैरे बघत असतो आम्ही, पण आज इथं बघितलं जे तुमच्या व्हिडिओमध्ये होतं तेच आम्हाला इथं लाईव्ह बघायला भेटलं. म्हणजे कुठली मशीन वगैरे असली काय असलं, जिचा जो व्हिडिओ पोस्ट केला जातो तेच मटेरियल आपल्या अवनी ॲग्रोमध्ये मिळण्याचं काम होतं. म्हणजे कुठल्याही प्रकारची फसवणूक सगळ्यात महत्त्वाचा आपण टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतो. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा आहे की गव्हर्नमेंटची सबसिडी चालू आहे. महाडीबीटीचे पोर्टल आहे महाराष्ट्र शासनाचं, त्याच्यावरती या मशीनला 50% सबसिडीसुद्धा आपण देतो. म्हणजे शासकीय मान्यता प्राप्त असलेली ही कुट्टी मशीन जी आहे आपली एक नंबर कंपनीची. आणि आज आपल्या कंपनीमध्ये येण्याचं कारण असं होतं की भरपूर स्टॉक आपण बनवला. पाठीमागं ड्रॉमध्ये लिमिटेशन होते, माल आपल्याला मिळत नव्हता. तर मग आता मालसुद्धा आपण प्रोडक्शनसुद्धा वाढवलेलं आहे. आणि आता तुम्हाला कितीही मशीन पाहिजे असल्या, माझ्या दुकानदार बांधवांना पाहिजे असल्या त्यांनासुद्धा आपण पुरवणार, माझ्या शेतकरी बांधवांना पाहिजे असल्या त्यांनासुद्धा आपण पुरवणार. म्हणजे आहे त्याच क्वालिटीमध्ये जास्त प्रोडक्शन करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आपल्या महाराष्ट्रावर शेतकऱ्यापर्यंत टुकटुकं पोहोचवतो आहे. आता 40 नंबरचं टुकटुक आपलं उतरलेलं आहे. असे टुकटुके येत राहू, तुमचा आशीर्वाद राहू द्या, आणि चांगली खास ऑफर तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, अवनी ॲग्रोमध्ये जर ऑफर लागली तर रेट वाढत नाही. सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे, पाठीमागं आपण ऑफर लावली होती पण रेटमध्ये अजिबात वाढ केली नाही. जे आहे त्या रेटमध्ये आपण सगळीकडे रेट पांगलेलेच आपल्या व्हिडिओमध्ये, त्याच रेटमध्ये आपण ऑफर देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे अवनी ॲग्रोच्या खिशाला जरी झळ लागली तरी चालेल, पण शेतकऱ्याचा खिसा मारून त्यालाच ती ऑफर द्यायची असं आपण करत नाही. तर चला लवकरात लवकर मी आता त्या ऑफरवरती अभ्यास करतो आणि तुम्हाला ऑफर देण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत तुम्ही वाट कसली बघताय, लवकरात लवकर या अवनी ॲग्रोला भेट द्या आणि या कुट्टी मशीन तुम्ही खरेदी करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पाठवा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय श्रीराम, धन्यवाद.